वापरते स्वतःच्या रोजगारासाठी ते चित्र मी पाहते आणि ज्यावेळी ती मुलगी पाहते ती ऍड पाहते त्यावेळी मला वाटतं की आजची माझी प्रत्येक मुलगी तितकीच ताकदीची आहे तितक्या क्षमतेची आहे आणि म्हणून तुमच्याकडे त्या विश्वासाने आम्ही पाहतोय की तुमचं विज्ञान तुम्ही इथे वापरा कारण वेडेच इतिहास घडवतात वेडे इतिहास घडवतात शाणे घडवू शकत नाही. उदाहरणच द्यायचं म्हटलं तर माझ्या आयुष्यात राजकीय कारकिर्दीमध्ये मी पाहिलेला एक अनुभव मी कोणाचं नाव घेणार नाही पण निश्चितपणाने राज्याची धुरा हाती आल्यानंतर फार विद्वान माणूस त्या खुर्चीवर बसल्यानंतर राज्य चालवत असताना समोरच्यांनी जी मांडणी केली जर वल्लभ सर बसले या ठिकाणी जर आमचे विवेक भाऊ बसले आणि शिक्षकांनी समस्या मांडली की आम्हाला हे धोरण करायचंय असं वल्लभ सरांनी सांगितलं की आपल्याला असं करायचंय बरं का याच्यामुळे कदाचित मुलांना वेगळी दिशा मिळेल मुलींना वेगळी दिशा मिळेल एवढ्या कंपन्या आपल्या शाळेमध्ये येत आहेत ते आपलं योगदान देत आहेत आणि मग अशा वेळी तिथे निर्णय घेत असताना सर सांगतील की कदाचित शिक्षक मंत्री साहेब असं केलं तर जरा असा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मग ते ऐकून कारण विद्वान आहोत ना त्या समोरच्या व्यक्तीने मांडलेलं म्हणणं खरं आहे आपण अडचणीत येऊ शकतो म्हणून ठीक आहे नाही झालं तर चालेल परंतु एखादा वेडा त्या खुर्चीवर जेव्हा येऊन बसतो आणि तो म्हणतो मीटिंग लावतो आणि सगळ्या शिक्षकांना बोलवतो आणि जेव्हा ते सगळे बसतात आणि तिथे तो मांडणी करतो ह्या संकुलाचा अध्यक्ष म्हणून समजा आमची ताईच बसली आणि तिने सांगितलं की हे असं असं आपल्याला करून पाहिजे तयारी करून आलेले सगळे एकामेकाकडे बघतायत अरे बाबा कळत नाही का कसं सांगायचं या मॅडमला या आशाताईला काय सांगायचं की आम्हाला कशा अडचणी निर्माण होतील आमच्या ताईली नाहीयेत माणसांसाठी पद निर्माण केलेली आहे तुम्हाला पदावर बसवलं आहे मला अशा पद्धतीनेच करून हवं आहे ते करून मिळालं पाहिजे हा बदल घडलाच पाहिजे कसा बसवायचा कसा करायचा कायदा कसा कायद्यासाठी माणसं नाही तो माणसांसाठी कायदा आहे जेव्हा एका सुरात सांगण्यात येतं आणि उठून निघून जातो त्यावेळेला त्या ठिकाणी होय कायदा माणसासाठी निर्माण केला नाही माणसासाठी कायदे निर्माण केलेत का केलेत ना नाही कसं म्हणताय कायदे कोणासाठी आहे माणसांसाठी मग माणसांसाठीचा कायदा बदलता येऊ शकतो मग तुम्हाला पदं दिली ती कशासाठी माणसांना जगवण्यासाठी त्यांच्या विचारांना समजून घेण्यासाठी त्यांना पुढे आणण्यासाठी त्यांना घडवण्यासाठी म्हणून कायद्यात बदल झाला तर चालेल नियमात बदल करा आजच्या 21व्या शतकात आपण आहोत आणि 21व्या शतकात अभिप्रेत असणार आमच्या मुलांना जे शिक्षण प्रिय आहे जे सोपं आणि सरळ आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही असंच नवीन नवीन प्रयोग करतो आहोत की होय आजच्या मुलांना पटकन काय समजेल कसं त्यांच्या मनावर बिंबवलं जाईल त्यांना शॉर्टकट स्विच कसं देता येईल आणि त्याच्यातून त्यांना कसं घडवता येईल कारण प्रत्येक शिक्षकाला माहिती असतं का माझ्या वर्गातील विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी कुठल्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो आणि म्हणूनच तो देशाचा पंतप्रधान होऊ शकतो देशाचा मुख्यमंत्री होऊ शकतो पायलट होऊ शकतो डॉक्टर होऊ शकतो वकील होऊ शकतो शिक्षक शिक्षक राहतो गुरु गुरु राहतो पण त्याला स्वाभिमान अभिमान एका गोष्टीचा असतो होय हे मी घडवलाय होय हा पंतप्रधान मी दिलाय होय हा डॉक्टर माझा आहे हा वकील माझा आहे कारण याला मी घडवलं आहे आणि अशी अनेक कारणं तुमच्या साठी उघडी करून ठेवलेली आहेत शेळके परिवाराने हे शेळके परिवाराचं आपल्यावर असणारं ऋण आहे की ज्यांनी जी संस्कार संस्कृती जे काय तुम्हाला हवं आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर इथे निर्माण केलं ह्या माळरानावर आणि संघर्ष केला आहे पुणे मुंबई आणि बाहेर जाण्यापेक्षा इथे माझ्या मुलांना काय देता येईल हे करण्यासाठी वल्लभ सरांनी त्यांच्या संपूर्ण शेळके परिवाराने त्यांच्या पितांनी भावाने चुलत्यांनी सगळ्यांनी चंग बांधला आणि घरातल्या महिलांनी सुद्धा तितकी ताकद दिली गावातल्या प्रत्येक या विभागातले सगळे सरपंच सर्वजण त्याच्यामध्ये मोठ्या उमेदीने सामील होतात का आमचे विद्यार्थी घडणार आहेत ते विद्वत्तेच्या जोरावर आणि म्हणून या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे
की एक दिवस असा येऊ द्या की या संकुलातून ज्या वेळी तुम्ही बाहेर पडाल तर तुमच्या मनाशी निर्धार असला पाहिजे की आयुष्यामध्ये ज्याच्या जीवनात तत्व नाही तो तत्वशून्य जगणारा माणूस मला मान्य नाही. तत्व असायला पाहिजे, जिद्द असायला पाहिजे, आत्मविश्वास असायला पाहिजे, तो तुमच्यामध्ये भरभरून यावा यासाठी हे सगळा खटाटोप आहे. नाहीतर काय प्रदीप कंदांनी तिथून इथे यावं, पुण्यातून हवेलीतून स्वतःचा मतदारसंघ सोडून. या ठिकाणी प्रत्येक माणूस तुमच्यासाठी आलेला आहे. या ठिकाणी ज्यांना तुम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी, तुम्हाला विद्वत्तेचे धडे देण्यासाठी बोलवलंय, हा सगळा कार्यक्रमाचा खटाटोप महिनाभर करतायत, त्याचा प्रत्येक माझ्या शिक्षकाचा, प्रत्येक कार्यकर्त्याचा मी या ठिकाणी सन्मान करू इच्छिते.